आणि त्याच्यातनं पुढे तर जायचं. आमदार सुनील टिंगरेंचा जो विषय आहे त्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं. असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. जखमी तिथं कोणीच नव्हतं, जखमी कोणीच नव्हतं. आपण तिथे नव्हतो. एक मिनिट थांबा ना बाबा, आता ऐका ना. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण, एक मुलगा आणि मुलगी, दोघं मोटरबाईकवर होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल, तो परगावी गेलेला नसेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात. त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती. त्याच्यात असं झालं का सुनील टिंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? नाही, आरोप होतात ते आरोप बिनबुडाचे आहेत. तावरेंची नियुक्ती शिफारशीवरून झाली. त्याच्यामध्ये अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार, वास्तविक ते चुकीचं आहे, बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. ह्या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो, ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो, साधं पत्र पण देत नाही. शिफारस पत्र आहे, ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे. आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून केले गेले जवळपास 100हून अधिक पब असतील, हॉटेल असतील, अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं. पण हे जेव्हा कधी लक्षात आलं, उशिरा सुटण्याचं शानपण आहे. पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का, कडक कारवाई? तुम्ही लगेचच तुम्ही ईडी शिवाय, ईडीला काही तेवढीच कामं नाहीयेत. आपला देश एवढा मोठा आहे, उठलं की ईडी, उठलं की ईडी. ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळ्या असतात. असं करू नका. आपण पण आता ताईपणाने काही पण प्रश्न विचारू नका. अधिकार आहे तुमचा. एक मिनिट आमचं नंतर आलाय थांब जरा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. जर आता सध्या तर प्रशासक आहे सगळीकडं, ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं, त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं, तर आम्ही कुणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला, त्या एसपीला, त्या आयुक्तांना सांगणं असतं, नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका, राजकीय दबावाने कुठलंही काम करू नका. त्याच्या